नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। शिक्षण संचालनालय रचना, याची रचना पुढील पानावर आहे, आपण पाहूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिक्षण संचालनालय रचना। यामध्ये शिक्षण संचालक, त्याचे जे घटक आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद। या ठिकाणी सहाय्यक संचालक, त्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक, यामध्ये येतात जिल्ह्याचे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक गट शिक्षणाधिकारी म्हणजे BEO आणि 2 गट शिक्षण विस्तार अधिकारी। आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी बघा, जे प्राथमिकचे आहे त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मंजूर असलेल्या संख्येच्या प्रमाणात शिक्षण विस्तार अधिकारी येतात। आता याबाबत अधिक माहिती पाहूया, प्रत्येकाची कामे पाहूया। शिक्षण संचालक, शिक्षण खात्याचे सर्वोच्च अधिकारी यांचे कार्यालय म्हणजे शिक्षण संचालनालय। या कार्यालयाशी मुख्याध्यापकांचा जसा संबंध येत नाही, परंतु काही महत्त्वाच्या बाबतीत कामाकरिता पत्रव्यवहाराकरिता शिक्षण संचालनालय यांचे कार्यालय व पत्ता माहिती असणे जरुरीचे आहे। पत्ता याप्रमाणे आहे, माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांचे कार्यालय सेंट्रल बोर्डिंग पुणे 411001। शिक्षण संचालक यांच्याशी करावयाचा पत्रव्यवहार जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे व त्यांच्या शिफारसीसह शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे होत असतो। शाळेकडे येणाऱ्या उत्तर शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाकडून विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे, विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे व शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांच्याकडून संबंधित शाळेकडे येते। याकरिता पत्रव्यवहार करीत असताना संबंधित मजकूर 4 प्रती तयार करावा। स्थळ प्रत आपल्याकडे ठेवून 3 प्रती शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवून द्याव्यात। असे न करता थेट शिक्षण संचालनालय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास संपूर्ण कार्यवाही उलट पद्धतीने होते, त्यामुळे पत्राचे उत्तर मिळण्यास विलंब होतो। दुसरा पुढील मुद्दा आहे विभागीय शिक्षण उपसंचालक। शिक्षण संचालनालयाचा कारभार सुलभ सुनियंत्रित होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांचे गट पाडून विभाग पाडलेले आहेत। त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक व एक सहाय्यक शिक्षण उपसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आता मुंबई जिल्हा जर असेल तर तिथे मुंबईत, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, नगर, सोलापूर, रायगड, नाशिक येथे जर असेल, नाशिक जर जिल्हा घेतला तर तिथे नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव, कोल्हापूर या ठिकाणी असलेले जिल्हे सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर। नागपूरसाठी जे जिल्हे आहेत ते नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली। अमरावती येथे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि औरंगाबाद येथे जालना, नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड असे 7 उपसंचालकांचे सहाय्यक गट तयार केलेले आहेत।
शिक्षण उपसंचालकांशी थेट पत्रव्यवहार करता येत नाही. पत्रव्यवहार करावयाचा झाल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांच्याकडे 2 प्रती पाठवून द्याव्यात. शिक्षणाधिकारी आपल्या शिफारसीसह त्यापैकी एक प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवून देतात. तदनंतर त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मिळते. विभागीय शिक्षण उपसंचालकांशी स्वतंत्ररित्या पत्रव्यवहार केल्यास त्याची एक प्रत शिक्षणाधिकारी यांना पाठविण्याची पद्धत आहे, परंतु ह्या पद्धतीने उत्तर मिळण्यास विलंब होतो. मुख्याध्यापक म्हणून आल्यावर ठपका येण्याची शक्यता असते. शिक्षण खाते माध्यमिक विभाग ज्या वेळी 2 वा 3 प्रतीत माहिती मागवते त्या वेळी तेवढ्या प्रती पाठवून द्याव्यात. उद्देश हाच असतो की एक प्रत शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाकरता, एक प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या माहितीकरता व एक प्रत शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य माहितीकरिता. सत्तेच्या या विकेंद्रीकरणामुळे अचूक माहितीची पोच होते व योग्य बाबतीत न्यायही मिळतो. काही बाबतीत शिक्षणाधिकारी निर्णय देण्यास असमर्थ ठरतात. अशा वेळी शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक मार्गदर्शन घेऊ शकतात. तद्वत आपणही शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाशी सहमत नसल्यास तो निर्णय सेकंडरी स्कूल ऑफ कोड व न्यायाधिकरण यांच्या सेवेच्या शर्ती यामधील तरतुदींपेक्षा वेगळा आहे असे वाटल्यास विभागीय उपसंचालकांकडून मार्गदर्शन घ्यावे. परंतु शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाला संपूर्णपणे बगल न देता शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाची एक प्रत पाठवून नियमांच्या आधारे आपल्या प्रश्नांची वस्तुस्थिती मांडावी. सर्व पुरावे जोडावे व 2 प्रती शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयामार्फत ती कागदपत्रे पाठवून द्यावीत. वरील पत्रव्यवहार रजिस्टर नोंद पद्धतीने करावा. म्हणून पोच पावती संबंधित अधिकारी यांच्या सही व तारीख यासह मिळेल. पत्रव्यवहार भाषा नम्र असावी. लेखन मुद्देसूद केलेले असावे. टंकलिखित प्रती असतील तर चुका नसाव्यात. हाती लिहिलेल्या प्रती असतील तर सर्व प्रती व्यवस्थित लिहिलेल्या असाव्यात. 4. शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी. जिल्हा शिक्षणाधिकारी व त्यांच्या अनुपस्थित उपशिक्षणाधिकारी हे शिक्षण खात्याचा माध्यमिक विभाग सांभाळतात. माध्यमिक शाळांना भेटी देतात, शालेय तपासणी, चौकशी, महत्त्वाचे आकडेवारी संकलित करणे इत्यादी कामे करीत असतात. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वेळोवेळी मदत करतात व शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यभार सांभाळत असतात. गट शिक्षणाधिकारी. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाशी संलग्न अशी एक गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणातील शिक्षण खात्यातील हे नवे पाऊल आता फलदायी ठरू लागले आहे. काही महत्त्वाच्या आणि गरजेच्या कामाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. तेच काम गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात तालुक्याच्या ठिकाणी होऊ लागले आहे. गट शिक्षणाधिकारी हे तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचे कामकाज पाहतात व मार्गदर्शन करतात. शालेय तपासणीबरोबर काही महत्त्वाच्या शिफारसी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून होत असतात. सांख्यिकी माहिती, आकडेवारी, तातडीची माहिती, प्रपत्र संकलित करण्याचे काम गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे असते. गट शिक्षणाधिकारी व पत्रव्यवहार करण्याच्या तालुक्याचा महत्त्वाचा घटक मानलेला आहे व बनलेला आहे. समाज कल्याण अधिकारी. 1. समाज कल्याण अधिकारी हे त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत, त्यामुळे त्यांचा शिक्षण खात्याशी अगदी जवळचा संबंध असतो. 2. मागासवर्गीय जागा अनुशेष पद्धतीने भरल्या जातात किंवा नाही याचे निरीक्षण करून ना हरकत प्रमाणपत्र देणे. आणि 3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी सवलती मंजूर करणे ही कामे समाज कल्याण अधिकारी करतात. या बाबतीत मुख्याध्यापकांना समाज कल्याण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो. सेवा योजना अधिकारी. त्रिसदस्य समितीचे सदस्य म्हणून नोकर भरती संबंधित महत्त्वाचा घटक म्हणून सेवा योजना अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागतो. त्रिसदस्य समिती. 1. समाज कल्याण अधिकारी अध्यक्ष. 2. सेवा योजना अधिकारी सदस्य.
3 शिक्षणाधिकारी माध्यमिक सदस्य. दर 3 महिन्यांनी सेवा योजना अधिकारी यांना नोकर भरती व रिक्त जागा यासंबंधीचा अहवाल त्यांनी तयार करून दिलेल्या नमुन्यात आकडेवारीसह भरून पाठवावा लागतो. अन्यथा मुख्याध्यापक म्हणून आपली चौकशी होऊ शकते. दरवर्षी शिक्षक व सेवक यांनी पदे रिक्त होतात. सेवा योजना अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी कळवावे. 2. सेवा योजना अधिकारी यांनी पाठविलेली या प्रतीक्षा यादीतून लवकर भरती करावयाची असते. योग्य ते उमेदवार उपलब्ध न झाल्यास ना हरकत प्रमाणपत्र मिळवायचे लागते. शिक्षक मान्यतेच्या दृष्टीने सेवा योजना अधिकारी हा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यवसाय कर अधिकारी. 1 एप्रिल 1975 पासून महाराष्ट्र शासनाने व्यवसाय कराच्या आकारणीस सुरुवात केली. पगारदार व्यक्तीच्या बाबतीत व्यवसाय कर पगार देणाऱ्या अधिकाऱ्याला सेवकांचा पगार देताना पगारातून कापून घ्यावा लागतो. पगारातून व्यवसाय कर कापून त्याचा 7 दिवसात भरणा करण्याची जबाबदारी कायद्याने पगार देणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवसाय कराच्या संदर्भातील कामासाठी जिल्हा व्यवसाय कर अधिकाऱ्यांचे कार्यालय असते. मुख्याध्यापकांना शाळेतील सर्व सेवकांचे दरमहा वेतनाचे बिल वेतन पथकाकडे पाठवावे लागते. त्यात प्रत्येक सेवकाच्या वेतनातून किती व्यवसाय कर कापावायचा हे दर्शविलेले असते. व्यवसाय पथकाकडून हा कर परस्पर स्टेट बँकेत भरला जातो. प्रत्येक शाळेला प्रारंभी व्यवसाय कर अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात अर्ज करून शाळेची नोंदणी करून घ्यावी लागते. व्यवसाय कर अधिकाऱ्याकडून दरवर्षी व्यवसाय कर योग्य दराने व सर्व सेवकांकडून वसूल झाला आहे की नाही याची तपासणी होते. पूर्व सूचना त्यांच्याकडून प्रत्येक शाळेकडे येते. मुख्याध्यापकांना त्या संदर्भात व्यवसाय कर अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो. आयकर अधिकारी. आयकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षकांचे वा सेवकांचे उत्पन्न कर पात्र आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी दरमहा द्यावयाच्या वेतनातून आयकर कापून घेण्याची जबाबदारी पगार देणाऱ्या अधिकाऱ्याची म्हणजेच माध्यमिक शाळांच्या संदर्भात मुख्याध्यापकांची असते. वेतनातून आयकर कापून घेणे ही मुख्याध्यापकांची जशी जबाबदारी आहे तसाच तो त्यांचा अधिकारही आहे. मुख्याध्यापकांना आपल्या शाळेच्या नावाचे खाते क्रमांक मिळविण्यासाठी आयकर आयुक्तांकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. हा खाते क्रमांक मिळाल्यानंतर त्यांची नोंद प्रत्येक चलनाकडे त्याचप्रमाणे आयकर खात्याशी होणाऱ्या प्रत्येक व्यवहार कागदपत्रावर मुख्याध्यापकांनी करावा. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयकराचे योग्य नमुन्यात विवरण करून आयकर आयुक्तांकडे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत म्हणजेच 30 एप्रिलपूर्वी पाठवावे. सहकारी पतसंस्था. जर माध्यमिक शाळेतील सेवक एखाद्या पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे सभासद असतील तर अशा सेवकांना दरमहा द्यावयाच्या वेतनातून त्यांच्याकडून सोसायटीला देणे असलेली रक्कम कापून घेऊन ती सोसायटीकडे पाठवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. अशा वेळी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार करावा लागतो. विक्रेते. शाळेला दरवर्षी साठी शास्त्र साहित्य, चित्रकला साहित्य, खेळाचे साहित्य, कार्यालयासाठी दप्तरे व लेखन साहित्य, वाचनालयाची पुस्तके इत्यादी खरेदी करावी लागते. हे साहित्य खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याकडून दरपत्रके मागविणे, आवश्यक ते साहित्य योग्य मुदतीत व योग्य दर्जाचे पुरविण्याकरिता सूचना देणे, बिलांमध्ये सर्व आवश्यक नोंदी सविस्तर करणे इत्यादी कारणांसाठी मुख्याध्यापकांना विक्रेत्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो. ही पत्रे मुद्देसूद व अपेक्षित सूचना योग्य शब्दात देणारी असावी. शाळेसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर अनुदान मिळण्याच्या दृष्टीने विक्रेत्याकडून आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करून घेण्यासाठी मुख्याध्यापकांना त्यांना योग्य सूचना द्याव्या लागतात. पालक. मुख्याध्यापकांना योग्य कारणांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी पत्रव्यवहार करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा जे प्रयत्न करते
त्यात पालकांचे सहकार्य लाभले तर ते प्रयत्न अधिक फलदायी ठरतात. पालकांचे सहकार्य हे शाळेच्या उद्दिष्टपूर्तीचे प्रलंबातील महत्त्वाचा पैलू आहे. हे मुख्याध्यापकांनी लक्षात घेऊन पालकांच्या सहकार्य प्राप्तीसाठी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला पाहिजे. तसेच पालकांशी संपर्क ठेवण्याचे पत्रव्यवहार हे महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, त्यांच्या प्रगतीचा अहवाल, तसेच विविध उपक्रमातील त्यांचा सहभाग इत्यादी बाबतीत पालकांना माहिती देण्यासाठी पालकांनी वर्ग शिक्षकांच्या पुढाकाराने मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार करावा लागतो. इयत्तावार पालकांच्या सभा आयोजित करणे, शाळेत पालक दिन साजरा करणे, पालक शिक्षक संघातील प्रभावी कार्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळविणे इत्यादी बाबींसाठी पालकांना पत्रे पाठवून विविध उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेणे शक्य असते. या पाठाचा सारांश आपण पाहूया. या पाठाच्या अध्ययनानंतर आपण जे लक्षात घेतले आहे, मुख्याध्यापकांना विविध घटकांशी पत्रव्यवहार करावा लागतो. अंतर्गत घटकांशी संदेशवहनाची विविध साधने आहेत. शिक्षणाशी संबंधित शासकीय कार्यालय, अर्थव्यवहाराशी संबंधित शासकीय कार्यालय आणि विद्यार्थ्यांचे पालक या बाह्य घटकांशी मुख्याध्यापकांना पत्रव्यवहार करावा लागतो. पत्रव्यवहार करणे ही एक कला आहे. विषयानुरूप संबंधित अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करीत असताना नियमांचे आदर राखून पत्रव्यवहार केल्यास विलंब टळतो. संदेशवहनाच्या बाबतीत उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून संदेशवहन केल्यास पैसा व वेळ वाचतो. संदेशवहन हे आधुनिक काळातील महत्त्वाचे व गरजेचे साधन बनून राहिलेले आहे. कार्यालयाचा संदेशवहन हा अविभाज्य घटक आहे.